ज्या कलाकारांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककला, संस्कृती आणि साहित्याच्या सेवेकरता वाहून घेतलं, त्या वृद्ध आणि थकलेल्या कलावंतांना आधार मिळावा म्हणून शासनाने मानधन योजना सुरू केली. मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी आता वयोवृद्ध कलाकारांनाच निवड समितीसमोर स्वतःची कला सादर करण्याची अट घालण्यात आली. हिंगोलीतल्या खरवड गावचे ज्येष्ठ कलावंत सीताराम शिंदेंनी वयाची 75 ओलांडलेली. शिंदे गेली 50 वर्ष संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अभंग, भारुडं आणि भक्तिगीतं सादर करत लोककलेची सेवा करतायत. कलेची अखंड साधना करत आयुष्य व्यतीत केलेल्या कलाकाराच्या हातात आज मात्र वयामुळे थरथरतायत. या शासन योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीसमोर प्रत्यक्ष कला सादर करणं बंधनकारक करण्यात आलंय. वृद्धापकाळात स्वतःची कला सिद्ध करण्याची वेळ काय यावी असा सवाल उपस्थित होतोय. वय जास्त वाढल्याच्या आम्हाला कला करण्याची क्षमता नाही. आता लेकरं धरून येतं तर वय जास्त झाल्याच्यानं आम्हाला ते कलेचं अवगत नाही. त्याच्याकरता शासनानं आम्हाला आमच्याकडे पाहायला पाहिजे. आणि आताची मंडळी अशी झाली की म्हाताऱ्या माणसाची कदरच राहील नाही. शासनाने काहीतरी आमच्यासाठी मदत द्यायला पाहिजे.